सर्वत्र सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे। कोकणातील घरोघरी गणरायाचं आगमन झालंय, परंतु रायगडच्या माणगाव तालुक्यातील सालेगावातील एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही। तरी देखील इथं गणेशोत्सव साजरा केला जातो। अनेक वर्षाची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपली आहे। यंदाही हा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। घरोघरी गणरायाचं आगमन होत नसलं तरीही एक दिवसाच्या या उत्सवासाठी गावात मुंबईकर चाकरमानी माहेरवाशिणी हमखास हजेरी लावतात। केवळ गावातीलच लोक नाही तर पंचक्रोशीतील भाविकही हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून येतात। या सगळ्या आगळ्या वेगळ्या उत्सवाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। कोकणात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। कोकणातील घराघरात गणरायाचं आगमन झालेलं आहे। पण रायगड जिल्ह्यातलं एक असं गाव आहे ज्या गावामध्ये एकाही घरात गणपती येत नाही। आता आपण आहोत माणगाव तालुक्यातल्या साले गावात आणि या साले गावातील दृश्य पाहतोय। या ठिकाणी तलावातून गावच्या गणपतीच्या पालखीची जी मिरवणूक काढण्यात आलेली आहे। या गावातील एकाही घरात गणपती येत नाही, मात्र हा उत्सव मोठ्या प्रमाणात या गावामध्ये साजरा केला जातो। मुंबई पुणे किंवा अन्य ठिकाणी स्थायिक असलेले जे ग्रामस्थ आहेत ते आवर्जून या उत्सवाला हजेरी लावत असतात। गावात एकाही घरात गणपती येत नाही, मात्र गावातील जे मंदिर आहे गणपतीचं त्या मंदिरातून अशी या तलावातून साधारण कंबरेभर पाण्यातून ही गणपतीच्या पालखीची मिरवणूक काढली जाते आणि संपूर्ण गावात फिरून दर्शन दिलं जातं। संपूर्ण कोकणामध्ये अशी एकमेव परंपरा या साले गावामध्ये आजपर्यंत जपलेली पाहायला मिळते। प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड।